याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल, विश्लेषण चांगलं होईल. एवढंच आजची माहिती आहे. आणखी काय आपल्याला विचारायचं असलं तर आता एक्झॅक्टली किती आलेत माहिती नाही, पण एकूण 300 GB डेटा आहे. म्हणजे लक्षावधी ईमेल्स आणि फोटोग्राफ्स असतील आणि व्हिडिओ असतील. 95,000 फोटोग्राफ्स गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते. आता त्याचं काय संदर्भ आहे, एकमेकाशी कशी गुंतागुंत हे शोधणं, हे शोधपत्रिकाचं काम आहे. एकदम एखादं नाव येतं आणि ते कुठून आलं, त्याचा काय संदर्भ आहे. जसं स्टीव्ह बॅनन नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पांचा सल्लागार होता, तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांशी भेटायचं, हे एप्स्टीनला विनंती करतो. एप्स्टीन त्याला म्हणतो की ठीक आहे, मी प्रयत्न करतो. आणि काही दिवसानंतर सांगतो की हो, मोदी इज ऑन बोर्ड, म्हणजे मोदी तयार आहेत, असं ते एक ईमेल आहे. मग प्रश्न असा आहे की त्याचे मोदीचे संबंध कसे काय आले, असे अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला. आता हरदीप पुरी जे भारताचे न्यूयॉर्कमध्ये अँबॅसेडर होते, त्यांचं नाव अनेक वेळेला आलेलं आहे. 5-6 वेळेला त्याच्या भेटीगाठी झाल्या, असं काहीतरी उल्लेख आलेला आहे. मी काही सगळे कागदपत्र तपासले नाहीत, कारण 300 GB डेटा आहे. म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ, लक्षावधी कागदपत्र, लक्षावधी ईमेल असतील. तो जरी सर्चेबल डेटा असला तर ते शोधण्याचं काही सोपं नाही. आता जगातल्या सर्व मीडियाला तर एवढंच काम पुढच्या काय आठवड्यात राहिलेलं आहे. भारतातले नेत्यांची नावं काय सांगितलं मी. नवीन मिनिस्टर आता जर असतील, तुम्ही आता उल्लेख केला त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका म्हणून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले, विरोधकांची भूमिका काय? आता ती स्पष्ट होईल ना. विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी काय भूमिका घेते ते ठरेल. आता फक्त आपल्याला सकृत दर्शनी एक नाव आलेलं आहे. आता नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला का हे सुद्धा गृहीत धरता येणार नाही. पण प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्यात ह्यांचे संबंध कसे आले. हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे 2008-9ला, म्हणजे हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होतं. आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो 2014चा आहे. माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे, ध्येय व्यापार करतो, हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून दिली. तिथं हरदीप पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते, त्यांचंही नाव आलेलं आहे. पण त्यांनी काय यामध्ये भूमिका त्यांची आहे का हे सगळं शोधावं लागेल. प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून त्याच्यापासून विशेष असं खुलासा केला जात आहे, जर तुम्हाला ट्रोल केले जाते. नाही, मला ट्रोल केलं, मला काय हरकत नाही. पण भारत सरकारकडून खुलासा होत नाही ही एक थोडीशी चिंतेचा विषय आहे. कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं, आपण हिंदी यूट्यूब चॅनल पाहिलं असेल, त्याने उघडपणे ही नावं ती चर्चेत आहेत. तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा तिथं की बा ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कोणी बोललेलं मला तरी आढळलं नाही. आता हे तुम्ही त्याचं विश्लेषण करा. नावही जाहीर झाल्यानंतर या संदर्भातला गुन्हा अमेरिकेत दाखल होणार का इंडिया? अमेरिकेत गुन्हा होईल का नाही ह्याला वेळ लागेल, कारण गुन्ह्याला फार कागदपत्र लागतात. पण ह्या माणसांचा संबंध आहे की त्या प्रकरणात भाग घेतला होता. आता तो गुन्हा आहे का नाही, कारण जर त्याच्याकरता पेमेंट केलं असेल तर कोणी केलंय. आता एका ईमेलमध्ये एप्स्टीनचा उल्लेख आहे की